रघुवीरा समर्थ श्रीमत दासबोध दशक 6वा देवशोधन नाम समास 4था ब्रह्मनिरूपण नाम। श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। कृतायुग 17,28,000 त्रेतायुग 12,96,000 द्वापार 8,64,000 आता कलियुग एका। आपण आज दशक 6 ज्याचं नाव समर्थांनी ठेवलेलं आहे देवशोधन नाम आणि त्यामधील समास 4था त्याचं नाव आहे ब्रह्मनिरूपण नाम। या समासाचं श्रवण आपण आज करत आहोत। समासामध्ये समर्थांनी ब्रह्मनिरूपण केलेलं आहे। आतापर्यंत आपण ब्रह्माचा विचार केला, मायेचा विचार केला। माया आणि ब्रह्म हे एकदा कळलं की माणसाला अहंकार राहत नाही, कर्तेपणाचा भाव त्याच्याजवळ शिल्लक राहणार नाही। मी करता हा भाव विसर्जित होतो, कारण मी ज्याला म्हणतो तो मी काही क्षणाचा आहे, काही काळाचा आहे, काही वेळेचा आहे, परंतु परमेश्वर मात्र अनादि काळाचा आहे, अनंत काळाचा आहे। त्याच्या खालगणना समर्थांनी दासबोधामध्ये पुराणाच्या आधारावर घेतलेली आहे। कारण शास्त्रामध्ये 4 प्रकारची युग सांगितली आहेत। त्यापैकी पहिला आहे कृतयुग, दुसरा आहे त्रेतायुग, तिसरा आहे द्वापार युग आणि चौथा आहे ते कलियुग जे आज चालू आहे। अशा प्रकारची ही 4 युग आहेत आणि या 4 युगांमध्ये आयुष्य आणि कालमापन वेगवेगळे सांगितलेले आहेत। म्हणजे त्रेतायुगाचं आयुष्य किती आहे, कृतायुगाचं आयुष्य किती आहे, द्वापार युगाचं आयुष्य किती आहे आणि कलियुगाचं आयुष्य किती आहे याचं वर्णन समर्थ या समासामध्ये करत आहे। श्री समर्थांनी या समासामध्ये परब्रह्माला सद्वस्तू असं जरी शास्त्र म्हणत असलं तरी आपल्या कल्पनेमध्ये वस्तू हा शब्द जो आहे तो एखाद्या भांड्याला, एखाद्या पदार्थाला, एखाद्या स्थळाला आम्ही वस्तू असा शब्द वापरतो। पण समर्थ त्याला वस्तू न म्हणता परब्रह्म स्थिती असा शब्द वापरतात। परब्रह्माची स्थिती म्हणजे साधकाने परब्रह्म स्वरूप व्हायचं आहे। याचा अर्थ एखादी वस्तू प्राप्त करायची आहे जी माझ्याजवळ नव्हती, ती मला विकत घ्यायची नाही आहे, ती मला मिळवायची नाही आहे, कारण मिळवण्यासाठी ती माझ्यापेक्षा वेगळी हवी असते। मला बाजारामध्ये जाऊन एखादी वस्तू जर आणायची असेल तर त्यासाठी मला किंमत मोजावी लागते आणि ती किंमत त्याला दिली की ती वस्तू तो आपल्या घरी घेऊन येतो। अध्यात्मामध्ये सुद्धा आम्हाला प्राप्त करायचं आहे, त्याला आम्ही प्राप्त करायचं असेल असा जरी शब्द वापरत असाल तरी ते प्राप्त करण्याची गरज नाही, कारण प्राप्तीसाठी आपल्यापेक्षा ती वस्तू भिन्न पाहिजे। म्हणून परमेश्वर प्राप्ती आम्हाला करायची नाही आहे, आम्हाला ब्रह्म प्राप्ती करायची आहे। कशाची प्राप्ती करायची? ब्रह्म प्राप्ती करायची आहे। कारण जे प्राप्त करायचं आहे ते आमच्यापेक्षा वेगळं पाहिजे असतं आणि ब्रह्मापेक्षा जर मी वेगळा नाही आहे तर मी काय प्राप्त करणार? तर मी फक्त जाणणे एवढं अभिप्रेत आहे। म्हणून समर्थांनी ते जाणण्यासाठी आवश्यक असलेली कृती सांगितलेली आहे आणि ती कृती कोणती? तर समर्थ सगुण उपासना सांगतात। कारण समर्थ म्हणतात सगुणाचे निसंगे निर्गुण पाविजे निर्धारे। कारण सगुणाच्याच बरोबर आम्हाला निर्गुणापर्यंत पोहोचायचं आहे, निर्गुण प्राप्त करायचा आहे। म्हणून समर्थांनी सगुणाचा आधार घ्यायला सांगितला, पण त्या सगुणाचा आधार घेत असताना समर्थ म्हणतात त्या सगुणाचा आधार घेत असताना मुळात सगुण हे कसं आहे? नाशिवंत आहे आणि म्हणून त्याचा अभिमान धरू नका, अभिमान करू नका असं समर्थ सांगत आहेत। जाण्याचे विविध मार्ग आहेत, 4 मार्ग आहेत। कुणी ज्ञान मार्गाने जाईल, कोणी कर्म मार्गाने जाईल, कोणी योग मार्गाने जाईल तर कुणी भक्ती मार्गाने जाईल। मार्ग कुठलाही असो, तुम्हाला जिथं जायचं आहे ती जागा एक आहे। मार्ग तुम्हाला निवडायचा आहे, कोणी कोणता मार्ग निवडावा? ज्याला जो मार्ग सोपा जाईल आणि ज्याची जी मूळ स्थिती असेल, ज्याची जी मनाची बैठक असेल, त्याचा तो भाव असेल, त्यांनी त्या मार्गाचा अवलंब करावा। कुठला मार्ग चांगला? ज्ञान मार्ग चांगला का, योग मार्ग चांगला, भक्ती मार्ग चांगला की कर्म मार्ग चांगला याची चर्चा करत बसू नका। कारण ज्याला जे योग्य वाटते, ज्याला जे झेपते आहे तो त्याच्यासाठी मार्ग उत्तम आहे।
उडणे सोपं की पोहणं सोपं सांगा बरं. एका बाजूला पाण्यातील देव मासा येऊन बसला आणि दुसऱ्या बाजूला आकाशात उंच भरारी मारणारी घार येऊन बसली आणि त्यांनी चर्चा केली की कुठला मार्ग चांगला. घार म्हणेल की हे आकाशात उडणं, काय मज्जा येते, एवढा आनंद हा, माझ्या पंखात तेवढा जोर आहे, मी तेवढी सामर्थ्य संपन्न आहे, म्हणून मी आकाशात उडू शकते. परंतु तो देव मासा म्हणाला, ठीक आहे, मी पाण्यात जातो, पाण्याचा मार्ग माझ्यासाठी उत्तम आहे, पाण्यामध्ये शांतता आहे, समाधान आहे, पोहण्याचा आनंद त्याहून अजून वेगळा आहे. या दोघांच्याही चर्चेमध्ये पोहणं उत्तम आहे की उडणं उत्तम आहे, तुम्हाला काय जमते त्यावर तुमची उत्तमता ठरत असते. तुम्हाला पोहणं जर उत्तम जमत असेल तर उडण्याच्या भानगडीत पडू नका. आणि ज्याला कर्ममार्ग चांगला जमत असेल त्याने दुसऱ्या मार्गात पडायची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला जर व्यत्यय येत असेल, साधकाला त्या साध्यापर्यंत जाता येत नसेल, तर त्याला अडथळाच आहे. तो देव माशाला बाहेर काढलं आणि त्याला म्हटलं, आकाशात भरारी मार बरं पक्षासारखी, तर तो मरून जाईल हो. तर तो मरून जाईल. आणि त्या घारीला धरून जर पाण्यात दाबलं तर काय होईल, तर ती सुद्धा मरेल. त्या दोघांचेही क्षेत्र वेगवेगळे आहे. जे जलचर आहे ते पाण्यातच फिरणार आणि तशा साधकाच्या दृष्टीने त्याची प्रवृत्ती काय आहे, तो कुठे सुटेबल आहे. जसं आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की मुलांना सायन्स घ्यायचंय की कॉमर्स घ्यायचंय की आर्ट्स घ्यायचंय, वडील सांगतात सायन्सला फार महत्त्व आहे, तू सायन्स घे. तो पोरगा म्हणतो मला काही गणित जमत नाही, मला सायन्स जमत नाही, मी त्यापेक्षा सरळ आर्ट्स घेतो. ते म्हणतात आर्ट्स घेऊन काय फायदा आहे, नोकरी लागणार नाही. मग आई वडिलांच्या म्हणण्याप्रमाणे मुलं जेव्हा आपली फॅकल्टी चेंज करतात किंवा ठरवतात त्यावेळेस ती त्या आयुष्यात कधीच प्रगती करू शकत नाहीत. कारण त्यांची ती प्रगती आहे का, त्याला प्रगती प्राप्त करायची असेल, त्याला जर गती प्राप्त करायची असेल, त्याला जर ज्ञान प्राप्त करायचं असेल, समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करायची असेल, तर त्याला त्याच्या आवडीचे क्षेत्र निवडावे लागेल. कीर्तन करत असताना तबला वादकही असतात आणि पेटी वादकही असतात. मग दोघेही वादकच आहेत, परंतु त्यांची जागा आम्हाला बदलवता येत नाही. पेटी वाजवणाऱ्याला तबल्यावर बसवता येत नाही आणि तबला वाजवणाऱ्याला पेटीवर बसवता येत नाही. एखादाच असतो ज्याला दोन्ही गोष्टी जमतात, पण एकच गोष्ट दोघांनाही जमते आहे आणि जमली पाहिजे असा आग्रह धरू नये. ज्याला जे जमेल ते त्याने करावे, साहे ओझे त्यासी तैसे द्यावे. ज्याला जे योग्य वाटेल, ज्याला जे झेपेल तसंच ओझं त्याला द्यावं. जर तुला पूजा करण्यात आनंद वाटत असेल तर पूजा कर. जप करायला आवडतो आहे तर जप कर. तुला तीर्थयात्रा करावीशी वाटते आहे, तीर्थयात्रा कर. तुला ग्रंथ वाचनात गोडी आहे ना, मग ग्रंथ वाचन कर. तुला भक्तिमार्ग गोड वाटतोय ना, मग भक्तिमार्ग कर. मग भक्तिमार्ग करणारा मनुष्य कर्ममार्गाला नावं ठेवणार नाही. तो कर्ममार्गी आहे, त्याचा कर्ममार्ग होऊ द्या. म्हणून कोणत्याही मार्गाला आपण नाव न ठेवता आपण आपला मार्ग स्वबुद्धीने आणि स्वतःच्या प्रवृत्तीने तो निवडला गेला असला तर त्याला गती प्राप्त होईल. मुळामध्ये भगवंताच्या जवळ अहंकार नाही आणि त्या भगवंताला अहंकारी माणसं पसंत नाहीत. आता काय करता, भगवंताला अहंकाराची ॲलर्जी आहे आणि भक्त अहंकाराने असून भरलेला आहे. त्यापेक्षा भगवंत म्हणेल की माझ्यापासून दूर राहा, अहंकाराने तो समाजात प्रतिष्ठा म्हणेल. तू माझ्यापासून दूर राहा, अहंकाराने तो समाजात प्रतिष्ठा प्राप्त करू शकेल की नाही माहिती नाही. कारण अहंकार कोणालाच चालत नाही. म्हणजे समाजातील जरी सामान्य माणसाला सुद्धा अहंकार चालत नाही, त्याला तो सहन होत नाही. पण ठीक आहे, त्याने काही प्राप्त केलं असेल तर त्याचा अहंकार काही लोक सहन करून घेतात, प्रतिष्ठा प्राप्त करतात, पण भगवंत प्राप्त होत नाही. मग आम्हाला भगवंत हवा आहे की प्रतिष्ठा हवी आहे, आम्हाला भगवंत हवा आहे की पैसा हवा आहे, आम्हाला समाधान हवा आहे की अशांतता हवी आहे, तुम्ही ठरवायचं आहे. आम्हाला जर भगवंत हवा असेल तर आम्हाला अहंकार टाकावा लागेल. अहंकार आणि भगवंत या दोन गोष्टी एका ठिकाणी राहणार नाहीत. म्हटलं आहे, प्रेम गली अति साकरी दुजा समान जाय.
प्रेमगली इतकी पातळ आहे, इतकी बारीक आहे की तिच्यामध्ये एका वेळेस दोन गोष्टी राहू शकत नाही. एका म्यानमध्ये ज्याप्रमाणे दोन तलवारी बसू शकत नाहीत, त्याप्रमाणे भगवंताच्या दरबारामध्ये तुम्हाला अहंकार ठेवून जाता येणार नाही. भगवंताच्या दरवाजामध्ये तुम्हाला अहंकार घेऊन जाता येणार नाही. अहंकार ठेवलाच पाहिजे, भगवंताला तो सहन होत नाही. म्हणून या समासामध्ये समर्थांनी पहिल्यांदा सुरुवातीलाच कालक्रमणा सांगितलेली आहे, युगांचा उल्लेख केलेला आहे, पुराणांप्रमाणे युगांची संख्या सांगितली आहे, पुराणाप्रमाणे त्याची कालमर्यादा दिलेली आहे आणि त्यावरून परमेश्वर किती अनंत आहे, असीम आहे ते समर्थ सांगतात आहे. फार सुंदर विषय समर्थांनी इथे सांगितलेला आहे. पहिल्याच ओळीमध्ये समर्थ व त्याची कालगणना, चारही युगांची कालगणना, कृतायुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, या चारही युगांची कालगणना समर्थ सुरुवातीलाच देतात आहे. समर्थ म्हणतात आहे, कृतायुग 17,28,000. कृतायुगाचं आयुष्य सांगितलं आहे. त्रेतायुग 12,96,000, द्वापार 8,64,000. आता कलियुग ऐका. इथे कृतयुगाचं आयुष्य 17 लक्ष सांगितलेलं आहे. 17 लक्ष आणि 28,000 म्हणजे 1000, 28,000, 17,28,000 एवढा काल कृतायुगाचा आहे. त्रेतायुग 12,96,000 म्हणजे कृतायुग हे 12,96,000 एवढं आहे. म्हणजे पहिल्यांदा ते किती होतं? पहिलं आहे ते 17,28,000, 17,28,000. त्याच्यानंतर त्रेतायुग, कृतयुगापेक्षा त्रेतायुग कमी आहे हो, 12,96,000 म्हणजे कृतायुगापेक्षा त्रेतायुग लहान आहे. ते म्हणतात आहे त्रेतायुग हे 12,96,000 आहे आणि पुढे द्वापार युग किती आहे तर 8 लक्ष आहे, म्हणजे त्याही पेक्षा कमी. कृतयुगापेक्षा त्रेतायुग कमी आणि त्रेतायुगापेक्षा द्वापारयुग कमी. द्वापारयुग 8 लक्ष आहे आणि पुढे लिहिलं आहे 64,000 आहे. 8,64,000 म्हणजे कृतयुगापेक्षा त्रेतायुग कमी आहे. कृतयुगापेक्षा त्रेतायुगाचं आयुष्य कमी आहे. त्रेतायुगापेक्षा द्वापारयुगाचं आयुष्य कमी आहे आणि द्वापारयुगापेक्षा कलियुगाचं किती आहे पुढे ऐका. कलयुग 4,32,000 म्हणजे कलियुगाचं 4,32,000 आहे. चतुर्युगे 43,20,000 म्हणजे ह्या चार युगांची बेरीज. ऐसी चतुर्युगे सहस्त्र तो ब्रह्मयाचा एक दिवस. म्हणजे या चारी युगांना एकत्र केल्यानंतर जी बेरीज येते तेवढा ब्रह्माचा एक दिवस आहे. पुढे बघा, समर्थांनी कलियुग किती आहे तर कलियुगाची संख्या दिली आहे 4,32,000 म्हणजे सहस्त्र म्हणजे 1000 एवढं कलियुग आहे. आणि चारही युगांची बेरीज केली आहे समर्थांनी. चतुर्युगे म्हणजे चारही युगांमध्ये एकूण संख्या दिली आहे त्यांनी 43,20,000 एवढं 4 युगाचं आयुष्य आहे. किती? 43 लक्ष. या 4 युगाच्या आयुष्यामध्ये चतुर्युग सहस्त्र. अशा प्रकारे चतुर्युग सहस्त्र या चारही युगाचं एक सहस्त्र तो ब्रह्मयाचा एक दिवस म्हणजे तो ब्रह्माचा एक दिवस मानला जातो. किती माहिती आहे बघा. ऐसे ब्रह्मे सहस्त्र देखा. असा ब्रह्म म्हणजे 4 युग यांची एकूण कालगणना त्या चतुर्युग किती आहे तर सहस्त्र वेळा म्हणजे सहस्त्र म्हणजे 1000 वेळा. तो झाला ब्रह्माचा एक दिवस. अशा ब्रह्माचे सहस्त्र दिवस म्हणजे 1000 दिवस आहेत. तेव्हा विष्णूची एक घटिका म्हणजे श्री विष्णू किती महान आहेत, किती मोठे आहेत, किती युगांचे आहेत तर विष्णूंची एक घटिका काय सांगितलं आहे? विष्णूंची एक घटिका फळ एक ईश्वराचे. पुढे दिलंय समर्थाने विष्णूंची एक घटिका विष्णू सहस्त्र होता एका फळ एक ईश्वराचे. आणि असे विष्णूंचे जर सहस्त्र झाले त्यावेळेस फळ हा ईश्वराचा होतो. फळ म्हणजे एकदम क्षण. ईश्वर जाये सहस्त्र वेळ. ईश्वर जर
ईश्वर जर असा सहस्त्र वेळ निघून गेला तर तेव्हा शक्तीचं अर्धपळ होते आणि या अर्ध्या पळामध्ये ऐसी संख्या बोलिली सकळ शास्त्रांतरी. अशा प्रकारे शास्त्रामध्ये संख्या या परमेश्वराच्या दिल्या आहे. पुढे समर्थाने श्लोक सांगितला आहे. चतुर्युग सहस्त्राणी दीनमेकम पितामहम पितामह सहस्त्राणी विष्णो घटिकमेवच विष्णोरेक सहस्त्राणी पलमेकम महेश्वरम महेश्वर सहस्त्राणी शस्त्रे नंद्र पलम भवेत. पुढे समर्थ म्हणतात ऐशा अनंत शक्ती होती, अशा अनंत शक्ती आहेत, अनंत रचना होती जाती, तरी अखंड खंडेना स्थिती परब्रह्माची. समर्थ म्हणतात हे सगळं निर्माण होऊन सुद्धा कसं आहे, नष्ट होणार आहे. हे सगळं नष्ट होईल, परंतु परब्रह्म मात्र ते या घटिकेमध्ये बसत नाही, ते या पळामध्ये बसत नाही, या कालगणनेमध्ये बसत नाही. जे आहे ते कायम आहे. ती वेळ म्हणजे परब्रह्माची आहे. म्हणून ही परब्रह्माची वेळ कशी आहे ती आता पाहूया. समर्थ म्हणतात आहे परब्रह्मासी कैची स्थिती परी हे बोला वयाची रीती वेद श्रुती नेती नेती परब्रह्मी. 4760 इतकी कलियुगाची रहाटी उरल्या कलियुगाच्या गोष्टी ऐसी असे. 4,27,000 240 संवत्सर पुढे अन्योन्य वर्ण संकर होणार आहे. श्री समर्थांनी या समासाची रचना पुण्यक्षेत्र असलेलं समर्थांचं निवास ज्या ठिकाणी 12 वर्ष समर्थ होते असा वरंद घाटामध्ये असलेल्या शिवथर गडीमध्ये या महान ग्रंथाची रचना झाली. महान असे तिथलं कार्य समर्थ भक्त करत आहेत. त्याचा मनस्वी अत्यंत आनंद आहे. अजूनही ते कार्य चालू आहे. म्हणून या शिवथर गडीत निर्माण झालेल्या या महान ग्रंथाची रचना श्री समर्थांनी केली आणि श्री कल्याण स्वामींकडून ती लिहून घेतली. याचा विशेष उल्लेख समर्थांनीच इथे केलेला आहे. आपल्याला कल्पना यावी म्हणून कालगणना काल मर्यादा इथे करताना समर्थ म्हणतात आहे 4,27,000 वेदांनी श्रुतींनी परब्रह्म किती महान आहे, किती व्यापक आहे, किती अनंत आहे आणि ज्याला कालमर्यादा नाही असं आहे याची कल्पना यावी यासाठी समर्थ म्हणतात आहे 4,760 म्हणजे 4,760 एवढी वर्ष कलियुगाची संपलेली आहेत. किती वर्ष किती वर्ष संपलेली आहे 4,760 एवढी कलियुगाची वर्ष संपलेली आहेत. मग कलियुग किती वर्षाचा आहे तर समर्थ म्हणतात कलियुग 4,27,240 वर्ष आहे. याचा अर्थ कलियुगाची रचना संपत असताना ती केवळ 4,760 एवढे फक्त कलियुगाची वर्ष लोटली आहेत. अजून ती खूप बाकी आहेत. अजून 4,27,240 वर्ष अजून बाकी आहेत. समर्थांनी यामध्ये सांगितलं आहे की उरल्या कलियुगाच्या गोष्टी 4,27,000 240 संवत्सर पुढे अन्योन्य वर्ण संकर होणार आहे. किती उत्तमाचं आहे बघा. किती ज्ञान याच्यामध्ये, गूढ ज्ञान समर्थांनी याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. खरंच याचं वाचन पठन करणं खूप अत्यंत गरजेचं आहे. समर्थ म्हणतात आहे समर्थांनी याचाही उल्लेख या ठिकाणी केला आहे. श्री समर्थ म्हणतात आहे ऐसे रचिले सचराचर असं सचराचर म्हणजे पृथ्वीवरची सगळी रचना ब्रह्माच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. भगवान श्री विष्णूंनी यांचं प्रतिपालन केलं आणि भगवान शंकरांनी यांचा संहार केला असं म्हणतात. आणि ब्रह्माने जर ही सृष्टी निर्माण केलेली आहे, संहार हा शंकरांनी केलेला आहे आणि प्रतिपालन हे श्री विष्णूंनी केलेलं आहे. मग हे सगळं निर्माण केलेलं असताना भगवान विष्णूंनी याचं प्रतिपालन केलं योग्य आहे, ब्रह्माने याचा संहार केला योग्य आहे. पण समर्थ म्हणतात भगवान शंकरांनी जर याचा संहार केला तर भगवान शंकरांचा संहार कोणी केला याचा अर्थ समर्थ म्हणतात की तो निर्गुण निराकार परब्रह्म
हा अत्यंत व्यापक आहे, जो नामातीत आहे, नामाच्या पलीकडे आहे, जो अनंत आहे, जो असीम आहे, जो अगणित आहे. म्हणून पुढे समर्थ त्याचा स्पष्ट उल्लेख करतायत. एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सकळांमध्ये. ज्या गोष्टी निर्माण होतात त्या गोष्टी नष्ट होतात. ज्या गोष्टी डोळ्यांनी दिसतात त्या गोष्टी नष्ट होतात. म्हणून आमच्या ज्ञानेंद्रियांना जाणवणाऱ्या सगळ्या गोष्टी या गोष्टी नष्ट होणाऱ्या आहेत. आणि त्यामध्ये संपूर्ण सचराचर आलेला आहे. ब्रह्मा विष्णू महेश यांना सुद्धा शेवट आहे. त्याही पलीकडे हा निर्गुण निराकार परब्रह्म तो कायम आहे. त्या परब्रह्माला आम्ही परब्रह्म म्हटलेलं आहे. आणि काही जरी नाम ठेवावं लागतं म्हणून ते नाम आपण ठेवलेलं आहे. काहीतरी नाम ठेवावं लागतं म्हणून ते नाम ठेवलेलं आहे. प्रत्येकाने आपल्या उपासनेनुसार, आपल्या श्री सद्गुरूंच्या आदेशानुसार, त्यांनी त्या निरूपणानुसार ती नावं दिलेली आहेत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आपण ती जी उपासना करतो, ज्या उपास्य देवतेची आम्ही आराधना करतो, त्याचा माणसाला अहंकार येता कामा नये. कारण जर सगळंच नष्ट होणार आहे आणि भगवंत या सगळ्यांच्याही पलीकडे आहे तर कोणी कोणाचा अहंकार करावा. म्हणून आपण नेहमी म्हणतो चांगलं कर्म कोणतं, प्रशस्त मार्ग कोणता, तर ज्या मार्गाने आम्हाला जाता येते तो चांगला मार्ग आहे, तो चांगला आपल्यासाठी आहे. याचा अर्थ सगळ्यांनी त्याच मार्गाने गेलं पाहिजे असा आग्रह धरू नये. ज्याला जे झेपेल, ज्याला जे रुचेल, ज्याला जे आवडेल त्या पद्धतीने त्याने चालावं. परंतु चालत असताना मात्र त्याचं शेवटी त्याचं स्थान शेवटी एकच असावं. ते स्थान म्हणजे परब्रह्माचं मूळ निर्गुण स्वरूप, ते आपलं ठिकाण आहे. कुठल्याही मार्गाने जा, पण शेवटी ज्याच्याकडे पोचायचं आहे, ज्याच्या चरणाशी पोचायचं आहे, ते रूप मात्र एक असलं पाहिजे, ते ठिकाण मात्र एक असलं पाहिजे. त्या ठिकाणी जावं. अनेक उपासना आहेत म्हणून वेगवेगळ्या पंथांमध्ये वेगवेगळ्या गोष्टी जरी सांगितल्या असतील तरी सुद्धा त्या निर्माण झालेल्या पंथांचा शेवट मात्र निर्गुण निराकार परब्रह्मच आहे. कुठल्याही पंथाने केलेली पूजा ही शेवटी निर्गुण निराकार परब्रह्माकडेच जाते, हे कधीही विसरू नये. संतांनी भेदाभेद केला नाही. तो पंथात नाही केला, तो वर्णात नाही केला, तो कशातही केला नाही. मग आम्ही का करावा? आणि जी आम्ही उपासना करतो त्याचा गर्व तरी का करावा? म्हणून या सगळ्या गोष्टी अभिमान करणे हे नाशाला कारण आहे. म्हणून आपण करत असलेल्या सत्कार्याचा सुद्धा आपल्याला अभिमान येता कामा नये. मी चांगलं केलं, यामध्ये सुद्धा चांगलं केलं आणि मी केलं, इथे सुद्धा अहंकार आलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात, आपुलाली उपासना अभिमान लागला जना. अभिमान लागतो. एकदा मनुष्य उपासना करायला लागला, 4 लोक त्याला मानायला लागली, 10 लोक त्याचं ऐकू लागले की आपण मोठा आहे आणि आपल्यासारखा मोठा कोणीच नाही, असं त्याला हळूहळू वाटू लागते. पण खऱ्या अर्थाने आम्ही जर साधू संत आणि सज्जनांच्या आणि महापुरुषांच्या वचनाप्रमाणे आम्ही जर चालत असू तर या महापुरुषांनी कधीही अभिमान केला नाही, गर्व केला नाही, ताठा ठेवला नाही. कधी आपल्या पंथाचा अहंकारही ठेवला नाही. सगळ्यांनी एकमेकांना सांभाळून घेतलेला आहे. कोणी थोर नाही, कोणी लहान नाही, अशा प्रकारचा विचार संतांनी आपल्याजवळ ठेवला. नुसताच विचार ठेवला नाही तर ते तसे वागले. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी विठ्ठल मंदिरामध्ये मागच्या बाजूला हनुमंतांची स्थापना केली. हनुमंतासाठी अभंग केला, रामकृष्णांना मानलं. समर्थांनीही तेच केलं. उपासना घातली, रामरायांची प्रार्थना केली. परंतु विठ्ठलाच्या दर्शनाला जेव्हा समर्थ गेले तेव्हा ते म्हणाले, हात जोडून विठ्ठलाला म्हणाले, येथे उभा का रे श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा. ते कोण होते? विठ्ठल होते. परंतु विठ्ठलामध्ये सुद्धा त्यांनी आपल्या देवाला शोधलं. ते म्हणाले, येथे उभा का श्रीरामा, मनमोहना मेघश्यामा. त्या संतांनी कधीही आपल्यामध्ये अशा प्रकारचा भेदभाव ठेवला नाही. त्यांनी आम्हाला आदर्श घालून दिलेला आहे. मग समर्थ म्हणतात, भक्तांनी सुद्धा आपल्या या संतांच्या वचनाप्रमाणे आपण चाललं पाहिजे.
त्यांच्या वागणुकीवरून वागलं पाहिजे. म्हणून जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची अभंग गाथा वाचा, संत नामदेव महाराजांची गाथा वाचा, संत एकनाथ महाराजांची एकनाथी भागवत पहा, समर्थांचा दासबोध पहा. एवढंच नाही तर इतर संतांचं सुद्धा साहित्य वाचा. पहा, संत कबीरांचे अभंग पहा, संत सावतामाळींचे अभंग पहा. सगळे संत हे भेद आणि अभेदाच्या पलीकडे गेलेले आहेत. प्राथमिक स्वरूपात आकार आणि नाम आणि रूप याचा भेद सगळ्यांना स्वीकारावा लागतो, तुम्हा आम्हाला सगळ्यांना, कारण आकाराशिवाय पुढे जाताच येत नाही. म्हणजे समर्थ सांगतात, मला जर समजा वाचायचं असेल, समर्थ म्हणतात, मला जर समजा वाचायचं असेल तर मला क आणि म या दोन्ही शब्दातला फरक कळला पाहिजे. सगळे क सारखेच असतील तर वाचन करता येणार नाही. पण एकदा आकार स्वीकारला, त्या आकारामधून तो जो अर्थाचा विचार निराकाराचा केलेला आहे तो बोध आम्हाला कळला पाहिजे. आम्ही आकारात अडकता कामा नये. मग सगळ्या नद्या जशा सागराला जाऊन मिळतात तसे सगळ्या प्रकारचे आमचे संतांचे विचार असतील. त्याचा शेवट काय आहे तर शेवट त्याचा निर्गुण निराकार परब्रह्म आहे. म्हणून समर्थांनी इथे आग्रह केलेला आहे, नुसता उपासनेचा अभिमान मानू नको, नुसता कार्यक्रमाचा कार्यकर्ता होऊ नको. समर्थांनी एवढं मोठं कार्य केल्यानंतर सुद्धा समर्थ एका श्लोकामध्ये म्हणतात आहे, आत्मनिवेदन करतात आहे. ते समर्थ म्हणतात आहे, नवे कार्य करता भूमी भार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. समर्थ काय म्हणाले, नवे कार्य करता भूमी भार झालो, तुझा दास मी व्यर्थ जन्मासी आलो. केवढी नम्रता ही संतांची हो. जगातील सगळ्या संतांची साहित्य जर पाहिली तर आपल्या हे लक्षात येईल की नम्रता ही खरंच त्यांच्याकडनं शिकावी. ज्ञानाची जेवढी उंची आहे तेवढी उंची नम्रतेची सुद्धा आहे. अनेकांजवळ ज्ञान असते पण नम्रता शोधून सापडत नाही. आणि त्या ज्ञानाचा अहंकार माणसाला येतो की जे ज्ञान त्याने भौतिक ज्ञान प्राप्त केलं आहे, केवळ पुस्तकी ज्ञान प्राप्त केलेलं आहे, केवळ अनुभवशून्य ज्ञान प्राप्त केलेलं आहे, त्याचा माणसाला अहंकार येतो. अनुभवी ज्ञान जे आहे ते परब्रह्माचं ज्ञान आहे. अशा प्रकारचं जे ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याच्या लक्षात येते की अहंकार करायचा कोणाचा आणि कोणी करायचा, कारण करणाराही तोच आहे आणि ज्याचा अभिमान करतो तोही तोच आहे. मीच मोठा आहे आणि मीच लहान आहे, मीच मोठा आहे आणि मी लहान नाही, लहान कोणीच नाही, कारण माझं स्वरूपच मुळामध्ये निर्गुण निराकार परब्रह्माचं आहे. मी आत्मस्वरूप आहे, मी देह स्वरूप नाही. प्राप्त करणारा आत्मा हा दुसरा ब्रह्मापेक्षा नाहीच आहे. म्हणून नम्रता आहे. नम्रता ही कृतीमध्ये असली पाहिजे आणि ती कृती करत असताना प्रत्यक्ष ती नम्रता त्याच्या रक्तामध्ये ती भिनली पाहिजे, म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारचा अहंकार येणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, आपुलाली उपासना अभिमान लागला जना, याचा निश्चय निवडेना साधू विन. म्हणजे साधू शिवाय या अहंकारातून आपल्याला बाहेर पडता येणार नाही. खरंच कशाचा निश्चय करावा ते साधू सांगतात. म्हणून साधूंनी कोणता निश्चय सांगितलेला आहे, साधू निश्चय करीती एक. साधूंनी एक निश्चय केलेला आहे, आत्मा सर्वत्र व्यापक, येर हे अवघेची माईक सचराचर. समर्थ म्हणतात, आपल्या हृदयामध्ये हे शब्द करून ठेवावे, ठाम निश्चयाने लक्षात ठेवावा की साधूंनी कोणता निश्चय केला, संतांनी कोणता निश्चय केला. तर समर्थ म्हणतात आहे, आत्मा सर्वत्र व्यापक. आत्मा एक आहे आणि तो सर्वत्र आहे आणि तो व्यापक आहे. सगळ्या जगात जे सगळं दिसत आहे ते आत्मस्वरूप आहे आणि जे डोळ्यांनी दिसते ते सचराचर माईक आहे, माया आहे, भ्रम आहे. हे सगळं नष्ट होणार आहे. मग दृष्टांत समर्थ देतात आहे. समर्थ म्हणतात आहे, चित्री लिहिली सेना, त्यात कोण थोर कोण साना, हे तुम्ही विचाराना आपुले ठाई. चित्रामध्ये एखाद्या चित्रकाराने हत्ती, घोडे, उंट, त्याबरोबर त्यांचे हलकारे, त्यानंतर तिथे घोडेस्वार, समोर हत्तीवर बसलेला राजा, हे सगळं काढलेलं आहे. यामध्ये कोण मोठा आहे आणि कोण लहान आहे तुम्ही सांगा बरं.
चित्रामध्ये असलेली सेना, त्याच्यातला सेनानायक दिसतो आहे आणि दुसऱ्या बाजूला शिपाई दिसतो आहे. कोण मोठा आहे हो? सेनानायक मोठा आहे की त्याचा शिपाई मोठा आहे? तुम्ही म्हणाल हे चित्र आहे हो, त्याच्यातला कुठला राजा, कुठला शिपाई, कुठला प्रधान, कुठला सेनानायक, कुठला त्याचा सेवक, जेवढे सगळे चित्रातले आहेत त्याप्रमाणे जगत दिसताना हे चित्राप्रमाणे आहे. हे चित्र आहे, हे सत्य नाही आहे, हे संपणार आहे. जे स्थिर आहे ते नष्ट होतं. जे स्थिर नाही ते नष्ट होतं. म्हणून समर्थ म्हणतात हे स्थिर नाहीच आहे. म्हणून समर्थ म्हणतात चित्री लिहिली सेना, चित्रामध्ये सेना काढलेली आहे, त्यात कोण थोर कोण साना हे तुम्ही विचारा ना. म्हणजे तुम्ही तुमच्या मनाला विचारा की कोण मोठा आहे. कोणीही मोठं नाही. चित्रामध्ये म्हणा किंवा नाटकामध्ये म्हणा. नाटकामध्ये एक प्रधान असतो आणि एक नोकर असतो, एक राजा असतो, एक राणी असते, एक दासी असते. सगळे नाटकात आपापले कामं करतात आणि पुढे निघून जातात. आणि ते नाटक संपलं की ते सगळेच्या सगळे एकत्र येऊन चहा घेतात, गप्पा मारतात, मस्करी करतात, टाळ्या वाजवतात, एकमेकांना टाळ्या देतात. त्यामुळे राजा त्याने व्यवहारात सुद्धा मी नाटकातला राजा आहे असं चालायला जर लागला तर लोक येता जाता त्याच्या डोक्यात टपली मारतील, त्याला वेड्यामध्ये काढतील. तो नाटकामध्ये राजा आहे, व्यवहारात नाही, हे त्यालाही माहीत असते. तसं माणसाने जीवन जगताना आपल्याकडे जे पात्र आलेलं आहे त्या पात्राप्रमाणे त्यांनी त्याची कृती करावी, त्याने त्याप्रमाणे वागावं. आणि पात्रातून बाहेर पडलं तर आम्ही आत्मस्वरूप आहोत, यामध्ये आमच्यामध्ये काही बदल नाही. नाटक संपलं की दृश्य संपून जाते. जसं हे जगताचं नाटक आहे, आम्ही आहोत हे नाटक दिसते आहे, आम्ही गेलो हे नाटक संपणार आहे. म्हणून ना खेद करता येत ना त्याचा आनंद मानता येत. म्हणून पुढे समर्थ म्हणतात आहे, दृष्टांत पुन्हा देताना स्वप्नाचा देतात आहे. स्वप्नी उदंड देखिले, उदंड पाहिलं स्वप्नामध्ये. काय पाहिलं? लहान थोरही कल्पिले, परंतु जागे जालिया झाले कैसे पहा. जागा झाल्यानंतर आपल्या लक्षात येईल की स्वप्नामध्ये मी हिरे पाहिले, माणिक पाहिले, सोनं पाहिलं, राजा पाहिला, राणी पाहिली. मला असं वाटलं, मला ते सगळं प्राप्त झालं. हे कधी प्राप्त झालं? तर स्वप्नात प्राप्त झालं. जागा झाल्यानंतर ते सगळं एका क्षणात संपून जाते. त्याप्रमाणे आम्ही सध्या जागृतीमध्ये राहून स्वप्नात आहोत. ते जागृतीचं स्वप्न संपलं की तुम्ही आत्मस्वरूप आहे. आणि मी ज्याच्यामध्ये रमलो होतो त्या सगळ्या गोष्टी माईक आहेत, खोट्या आहेत हे जाणवू लागेल. लोक पैशामध्ये का रमतात? लोक या जगामध्ये असलेल्या सुखामध्ये का रमतात? कारण घर, बंगला, गाडी, शेतीमध्ये, सुखामध्ये का रमतात? नाटक म्हणून आलेलं कार्य, म्हणून ते कारण ठीक आहे, पण त्यात रमला याचा अर्थ तो अडकला. कारण हे आपल्याला सोडून जावं लागणार आहे. हे भाड्याचं घर आहे, ते भाड्याचं घर आपल्याला सोडावे लागते. हे जसं आपल्या डोक्यात पक्क असते त्याप्रमाणे हे संपूर्ण जगत हे आपल्यासाठी आपण घेतलेल्या काही दिवसांसाठी घेतलेलं हे भाड्याचं घर आहे. ते आपल्याला सोडावंच लागणार आहे. आपला देह सुद्धा त्याप्रमाणे आहे. आम्ही काही क्षणासाठी इथे राहतो आहोत. हा देह सुद्धा टाकावा लागणार आहे. पंचमहाभूत सुद्धा इथे उसनी घेतलेली आहेत आणि ते परत फेडावे लागणार आहेत, हे द्यावे लागणार आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आत्मा हा कसा आहे? सर्व व्यापक आहे. म्हणून दिसणारं दृश्य हे शेवटी माईक आहे. म्हणून म्हटलं आहे, पाहता जागृतीचा विचार, कोण लहान कोण थोर, झाला अवघाची विस्तार स्वप्न रचनेचा. अवघाची माईक विचार, कैचे लहान कैचे थोर, लहान थोराचा निर्धार जाणती ज्ञानी. जो जन्मासी येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला, परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी. मोठी माणसं जाणतात, लहान माणसं अजान असतात. मोठे त्यांना म्हणावं ज्यांना मी थोर आहे असं वाटत नाही. मी थोर आहे असे जे म्हणतात ते खऱ्या अर्थाने सान आहेत. कारण तू कोण थोर आहे? तुझी काय अवस्था आहे? तू किती दिवसांचा आहे? तुझं तत्व काय आहे? जगामध्ये भगवंताने ईश्वराने केलेलं कर्तृत्व पहा.
या विश्वाची रचना पहा, यातील एक यत्किंचितही तुमचा जीव आहे आणि तोही त्याचाच अंश आहे. तू स्वतःचा अहंकार घेऊन कार्याचा अहंकार काय घेतोस? म्हणून समर्थ म्हणतात, जो जन्मासी येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला. तो मोठा मोठा स्वतःला म्हणत राहतो, मी मोठा, मी मोठा, मी मोठा. म्हणून समर्थ म्हणतात, परी याचा विचार पाहिला पाहिजे. आपण एखादं कार्य करतो आणि त्या कार्यामुळे माझ्याकडनं घडलं, आम्ही जसं केलं, आम्ही असं केलं, आम्ही अशा प्रकारे केलं. तो लग्न समारंभ असो, तो लग्न समारंभ असो की एखादा महोत्सव असो, त्या कार्याचं कर्तृत्व स्वतःकडे तो घेतो. यशस्वीता आली तर मी केलं आणि अयशस्वी जर झालो आम्ही तर तुमच्यामुळे झालं, अशा प्रकारचा दोष ठेवण्यासाठी तो तयार असतो. म्हणून या जगामध्ये चांगलं कार्य घडलं असेल तर ती भगवंताची सत्ता आहे आणि जर काही कमी जास्त झालं असेल तर ती भगवंताची इच्छा आहे, असं समजून ते स्वीकारता आलं पाहिजे. म्हणून सकल करणे जगदीशाचे. एकदा नाही हजारदा या गोष्टी संतांनी आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून समजून सांगितलेल्या आहेत. म्हणून तुम्ही कोणी नाही आहात. तुमच्यामध्ये कर्तृत्व जे प्राप्त झालेलं आहे ती सुद्धा भगवंताची देणगी आहे. माझ्या पायात जर जोर असेल, माझ्या हातात जर जोर असेल तर मेल्यानंतर आपल्याला उठता येते का? असतो का आपल्या हातामध्ये जोर, पायामध्ये जोर? नाही हो. याचा अर्थ कर्तृत्व सुद्धा भगवंताकडे आहे. तुम्ही रात्री झोपले आणि सकाळी तुम्ही उठतात, हे सुद्धा कर्तृत्व भगवंताचं आहे. म्हणून भगवंताखेरीज या जगामध्ये कोणाकडे कुठलंही कर्तृत्व नाही. तो सकल करणे जगदीशाचे, हा सकल शब्द जो वापरला आहे, एक कृती नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे, जो जन्मासी येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला. काय झालं? जो जन्मासी येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला. मी मोठा थोर थोर म्हणतो, मग मी मेला कसा काय? तू थोर होता ना, मग मरतो का? तो म्हणतो, जन्म आणि मरण माझ्या हातात नाही. याचा अर्थ कर्तृत्व तुझ्या हातात नाहीच आहे. तुम्हाला भगवंताने दिलेले जे पात्र आहे ते पात्र उत्तम नटवणं हा भाग वेगळा आहे. सेवा म्हणून कुठलीही कृती करण्याला हरकत नाही. सेवा म्हणून भगवंतासाठी आपण कुठलीही कृती केली तर ती भगवत अर्पण होते. पण मी करतो आहे अशा भूमिकेतून जर तुम्ही उभे राहिले तर तुम्हाला दुःखाशिवाय जगात काहीही वाटायला येणार नाही. म्हणून म्हटलं आहे, मी करता आहे ऐसे म्हणसी, तेने तू कष्टी होसी. राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. म्हणजे मी करता म्हटलं, तो करता भाव आला की माणसाला दुःख त्याला चिटकून येत असते. आज आपल्याला आनंद होतो पण दुसऱ्या क्षणाला दुःख होऊ लागते. ज्याचा मी अभिमान केला, ज्याच्या त्याच्यामुळे मला पुढे दुःख होऊ लागते. म्हणून मी करता ऐसा मनसी, तेने तू कष्टी होसी. मग काय म्हटलं पाहिजे? राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती आणि प्रताप. आम्हाला यश, कीर्ती, प्रताप जर प्राप्त करायचं असेल तर करणारा श्रीराम आहे, करणारे श्रीराम आहेत, करणारे राम आहेत आणि रामाच्याच पाठीमागे यश, कीर्ती आणि प्रताप आहे. तुमच्या आमच्या मागे नाही आहे. आपल्याला यश प्राप्त झालं तरी करणारा श्रीराम आहे. करणारे कोण आहेत? आपले श्रीराम आहेत. म्हणून यश प्राप्त झालं म्हणून कर्तृत्व भाव हा आपल्याकडे न घेता तो भगवंताला अर्पण करावा. माणसाला जीवनामध्ये धन्यता प्राप्त होईल. म्हणून समर्थ म्हणतात, जयासी झाले आत्मज्ञान. आत्मज्ञान हेच आहे, भगवंत करता आहे आणि ही संपूर्ण सृष्टी जी डोळ्यांनी दिसते आहे ही भासमान आहे आणि माझा आत्मा हा भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून म्हटलं आहे, जयासी झाले आत्मज्ञान, तोची थोर महाजन, वेद शास्त्रे पुराण, साधू संत बोलिले. महाजन याचा अर्थ महान असलेले जन. ते थोर आहेत. त्यांना थोर का म्हणावं? त्यांना वेदशास्त्र पुराण कळतं म्हणून म्हणावं का? तर वेदशास्त्र पुराणांबरोबर ज्यांना आत्मज्ञान प्राप्त झालेलं आहे ते खरे थोर आहेत. वेदशास्त्र पुराण, साधू संत बोलिले. साधू लोक वेदशास्त्र आणि पुराण हे सगळं मिळून कोणाला थोर म्हणतात? मग ज्याला ज्ञान प्राप्त झालं त्यांना थोर म्हणतात. बाकी कोणी थोर नाही. म्हणून जे जे थोर म्हणतात
ते सगळे लयाला जातात. आपण या मृत्यू निरूपणामध्ये आपण हे सगळं त्या मृत्यू निरूपणात सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत. सगळेजण संपणार आहे. त्याच्यामध्ये मृत्यू निरूपणामध्ये म्हटलेलं आहे, मृत्यूने म्हणे हा भूपती, मृत्यूने म्हणे हा चक्रवर्ती, मृत्यूने म्हणे हा करामती कैवाड जाणे, मृत्यूने म्हणे हा हयपती, मृत्यूने म्हणे हा गजपती. म्हणजे मृत्यू कोणालाही सोडत नाही. तो किती मोठा नेता असू दे, भूपती असू दे, तो हयपती असू दे, करामती असू दे, त्याला चक्रवर्ती असू दे, त्याला मृत्यू सोडत नाही. मृत्यू हा कुणाला सुटणार नाही. मग काय तुम्ही स्वतःला थोर म्हणता? तुम्हाला वाचवण्यात तुमचं सामर्थ्य नाही आहे. तुम्ही स्वतःला वाचवू शकत नाही आहे, तरी स्वतःला थोर म्हणायचं काय? की इतरांना वाचवणारा थोर असतो. स्वतःला वाचवणारा थोर की इतरांना वाचवणारा थोर? स्वतः वाचू सुद्धा शकत नाही आपण. म्हणून समर्थ म्हणतात आहे, ऐक एवम सकलांमध्ये थोर, तो एकची परमेश्वर, तयांमध्ये हरिहर होती जाती. म्हणून थोर हा शब्द जर जोडायचा असेल तर त्या थोर व्यक्तीला थोर म्हणता येणार, तर त्या व्यक्तीला थोर म्हणता येणार नाही. थोर हा फक्त कोर आहे, परमेश्वर आहे. म्हणून म्हटलं आहे, तो एकची परमेश्वर, तयामध्ये हरिहर होती जाती. हरी आणि हर म्हणजे ब्रह्मादिक. ब्रह्मा, विष्णू, महेश हे सुद्धा येतात आणि जातात. म्हणून यांच्यापेक्षाही थोर परब्रह्माला दिलेला आहे, त्या परमेश्वराला दिलेला आहे. कारण या ब्रह्मा, विष्णू आणि महेशाची सुद्धा उत्पत्ती परमेश्वरातून आहे. पॉवर हाऊस पासून निर्माण झालेली आपल्या घरातील वीज आहे. याला थोर म्हणता येणार नाही. ती थोर ती आहे आणि थोर तो पॉवर हाऊस सुद्धा नाही. थोर ती सुद्धा नाही आणि पॉवर हाऊस सुद्धा नाही. त्या पॉवर हाऊसला सुद्धा कोणीतरी वीज पुरवली आहे आणि तो परमेश्वर आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, तो निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती विस्तार, स्थान मानाचा विचार ऐलीकडे. समर्थ म्हणतात, तो निर्गुण आहे, निराकार आहे. ढासून पक्क आपल्या मनाला, बुद्धीला, चित्ताला सांगितलं पाहिजे की या जगामध्ये आकार आहे ते नष्ट होणार आहे, निराकार आहे ते कायम राहणार आहे आणि तेच सत्य परमेश्वर आहे. पण दुसऱ्या बाजूने ही लक्षात ठेवलं पाहिजे की आकाराच्या माध्यमातूनच आपल्याला निराकार्यापर्यंत पोचायचं आहे. म्हणून आकार टाकता येत नाही. ज्याला निराकार कळलं त्याला आकाराची गरज नाही, पण निराकार कळलं नसेल तर आकाराला टाकणं हे सुद्धा चूक आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती विस्तार, स्थान मानाचा विचार अलीकडे. स्थान आणि मान याचा विचार अलीकडे आहे. स्थान याचा अर्थ दिशा आणि जागा, याला म्हणतात स्थान. आणि मान कशाला म्हणतात? तर ज्याची लांबी, रुंदी आणि उंची याला म्हणतात मान. म्हणून स्थान आणि मान या दोन गोष्टी या माप आहेत त्याची. म्हणून भगवंत या मापात बसणार नाही. ही माप आहेत त्याची, पण भगवंत त्याच्यामध्ये बसणार नाही. तो इथे आहे असं सांगता येत नाही. आणि तो एवढा आहे आणि तो एवढा आहे, एवढा आहे असंही सांगता येत नाही. याचा अर्थ तो स्थानमानाच्या पलीकडे आहे. त्याला माप नाही, त्याला आकार नाही, त्याला उकार नाही. तो कसा आहे? तर तो जसा आहे तसाच आहे. त्यामध्ये आपल्याला त्याचं वर्णन करता येत नाही. म्हणून म्हटलं आहे, तो निर्गुण निराकार, तेथे नाही उत्पत्ती विस्तार, त्याची उत्पत्ती होत नाही आणि त्याचा संवारही होत नाही. स्थानमानाचा विस्तार ऐलीकडे, तो अलीकडचा विचार आहे. स्थानमान हे कधी आहे? ते निर्मितीनंतर त्याला स्थानमान आहे. निर्मितीनंतर त्याचा संहार आणि त्याचा उत्पत्तीचा विचार आहे. पण त्याच्या पलीकडे गेला की तो उत्पत्तीही नाही आणि त्याचा संवारही होऊ शकत नाही. तो कशात बसूही शकत नाही. तो सर्वांचा निर्माता आहे. म्हणून आता समर्थाने अजून स्पष्टीकरण दिलेलं आहे. नाव रूप स्थानमान, ज्याला नाव दिलेलं आहे, ज्याला रूप दिलेलं आहे, ज्याला स्थान दिलेलं आहे आणि ज्याला मान आहे, हा तो अवघाची अनुमान, तथापि होईल निदान ब्रह्म प्रळयी. म्हणजे ब्रह्माचा जेव्हा प्रलय येईल, याचा अर्थ या सृष्टीचा प्रलय येईल. ब्रह्माचा प्रलय 100 वर्षानंतर, तो म्हणजे ब्रह्माचा म्हणजे विष्णूचा घटीपळ. सगळ्या पळींचा विचार केलेला आहे. अनंत वर्षानंतर हे नष्ट होईल. जिथे नाम संपेल, रूप संपेल, स्थान संपेल, मान संपेल. हे सगळं अनुमान का म्हटलं आहे? तर ब्रह्माला प्रत्यक्ष परब्रह्माला काहीही आपल्याला लावता येत
नाही. त्याला परब्रह्माला आपल्याला कशाचीही उपमा देता येत नाही. तर समर्थ म्हणतात आहे अनुमान आपल्याला लावता येत नाही. जी वस्तू दिसते तिला आम्ही नामाने संबोधलं तर तिला ओळख व्हावी म्हणून तिचं नामकरण करतो आपण. एखादी वस्तू दिसली की तिचं नामकरण करतो. एखादं मूल जन्माला आलं की ते मूल ओळखू यावं कोण आहे म्हणून त्याचं नाव कृष्ण किंवा त्याचं नाव राम किंवा महादेव, मुलगी असेल तर सीता, गीता असं तिचं नामकरण केलं गेलेलं आहे. कारण ती मुलगी ओळखू यावी म्हणून. तसं या जगतामध्ये असलेल्या सगळ्या दृश्य गोष्टींना आम्ही नामकरण केलेलं आहे. त्या नामामुळे ती वस्तू ओळखू येते, पण ती नामातीत आहे. खुर्चीला आम्ही खुर्ची न म्हणता जर आम्ही टेबल म्हटलं असतं तर पुढे काय झालं असतं, तर काही बिघडलं नसतं. लोक खुर्चीला आपण टेबल म्हणायला लागलो असतो. शेवटी काय आहे, तुम्ही दिलेलं नाव आहे. नाम म्हणजे काय हो, तर नाम म्हणजे समर्थ म्हणतात त्या वस्तूला दिलेलं तुम्ही नाम आहे म्हणून म्हटलं आहे. तुम्ही ते बहाल केलेलं नाव आहे त्या वस्तूला, म्हणून तसं तुम्हाला तुमचं नाव जे आहे ते तुम्हाला बहाल केलेलं आहे. ते तुमचं नाव नाही आहे. मुळात एखाद्याला कृष्ण म्हटलं त्या मुलाला तर तो कृष्ण म्हणून प्रसिद्ध होईल, पण तो मुळात कृष्ण नाही, तो परब्रह्म स्वरूप आहे. म्हणून हे आम्हाला कळलं पाहिजे. तो नाही आहे जो आपण समजतो, तो त्याच्यापेक्षाही वेगळा आहे. म्हणजे तो नावापुरता मर्यादित नाही, तो त्याच्यापेक्षाही श्रीकृष्ण म्हणा, श्रीराम म्हणा, हे नावापेक्षाही वेगळे आहेत. म्हणून समर्थ म्हणतात नाव रूप स्थान मान, हा तो अवघाची अनुमान, तथापि होईल निदान. निदान याचा अर्थ अंत. त्याचा शेवटी अंत होईल, सगळं संपणार आहे, ब्रह्म पळईल. जेव्हा ब्रह्माचा प्रळय येईल त्यावेळी नाम संपेल, रूप संपेल, स्थान संपेल, मान संपेल, सृष्टी संपेल, सगळ्या गोष्टी संपतील. ज्या ज्या निर्माण झाल्या त्या सगळ्या संपतील. उरेल काय, तर उरेल फक्त ब्रह्म उरेल. कारण तो निर्गुण निराकार परब्रह्म आहे. त्याला कसलाही स्पर्श नाही, तो निर्लेप आहे. त्याच्यावर सगळ्या होतात पण त्याला काहीही परिणाम होत नाही. म्हणून त्याला निर्लेप शब्द वापरलेला आहे. आता आपल्या व्यवहारातला शब्द निर्लेप तवा वापरतो आपण. निर्लेप भांडी आम्ही वापरतो. त्याच्यात एखादा पदार्थ आम्ही करतो, पण पदार्थ केल्यानंतर पाण्याने धुवून टाकलं की कुठलाही पदार्थ त्याला चिटकलेला नसतो, तो निर्लेप असतो. तसा परब्रह्म हा निर्लेप आहे, कारण त्या पदार्थापेक्षा तो मुळात भिन्न आहे. आणि तो पदार्थ त्या ब्रह्माला चिटकू शकत नाही, कारण तो पदार्थ त्याच्यामध्ये वेगळा आहे. त्याला चिटकायचं कारणच नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे ब्रह्म प्रळया वेगळे, ब्रह्म नाम रूपा निराळे, ब्रह्म कोणी एका काळे जैसे तैसे. जसं आहे तसंच्या तसं. म्हणजे उदाहरणार्थ कमळ घ्या, हातामध्ये पाण्यामध्ये बुडवा, हातामध्ये घ्या आणि पाण्यामध्ये बुडवा, पाण्यातून बाहेर काढा, थोडंसं हलवा. कमळाला पाणी आहे का हो? परब्रह्म तसा आहे हो. परब्रह्म निखळ आहे. म्हणजे कमळ कसं त्या चिखलात राहून सुद्धा चिखलाचा एक कणही त्या ब्रह्माला स्पर्श करू शकत नाही. म्हणजे किती उत्तमाचा आहे हो. तसा परब्रह्म आहे. ते आकारामध्ये प्रवेश करते, तो बाहेर पडते आणि ते प्रळय म्हणजे ब्रह्म प्रळयामध्ये त्याने जर स्वतः जर तो हल्ला की सगळं निघून जाते, काही त्याच्यावर शिल्लक राहत नाही. आपल्या हातामध्ये जर तुम्ही पारा घेतला, पाऱ्याला धरले आणि तुम्ही हातावर फिरवलं, काय होईल हो? तुम्ही झटकला की पारा जमिनीवर पडून जाईल. पारा तुमच्या हाताला लागणार का? नाही लागणार. तसा ब्रह्म हा कुणाच्या हातात सापडत, ना कुणाच्या मध्ये तो लिप्त होत, ना तो त्याच्यापेक्षा कसा आहे, या सगळ्यांपेक्षा तो वेगळा आहे, भिन्न आहे आणि ते तुमचं खरं स्वरूप आहे. हे असं आहे. या कमळासारखं, या पाऱ्यासारखं तुमचं आत्मस्वरूप ते तसं आहे. ते जसं आहे तसंच राहणार आहे, त्यात बदल होणार नाही. जो बदल दिसतो आहे तो मायेत आहे. मायेच्यामुळे तुम्हाला तो आकार स्वीकारावा लागतो, पण मायेच्या पलीकडे आम्ही आहोत. करीती ब्रह्म निरूपण. आता समर्थांनी पुढे सांगितलंय बघा, करीती ब्रह्म निरूपण, जानती ब्रह्म संपूर्ण, तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. अनेकांना ब्राह्मण हा शब्द
ज्याला ब्रह्म जाणता येते तो ब्राह्मण आहे. म्हणून समर्थ काय म्हणतात, करीती ब्रह्मनिरूपण. ब्रह्मनिरूपण करणे म्हणजे लोकोद्धारासाठी कार्य करणे, जगाचा उद्धार करणे, जगाच्या कल्याणासाठी जो आपली काया वाचा आणि मन हे तिन्ही गोष्टी जो झिजवतो तो खऱ्या अर्थाने ब्रह्मनिरूपण करतो. ब्रह्मनिरूपण त्यामध्ये ब्रह्माची निर्गुणता स्पष्ट होण्यासाठी दृष्टांतासह तो अभंग समजून सांगतात समर्थ. म्हणून सांगण्याबरोबर करणे हे खरं कार्य महत्वाचं आहे. म्हणून समर्थ म्हणतात, बोले येथे थांबणार नाही. बघा समर्थ काय म्हणतात, बोले बोले येथे थांबत नाहीत. बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले. मग बोले आणि चाले याचा अर्थ बोलतो आणि तसं करतो त्याच्या चरणावर झुकता आलं पाहिजे. हो, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. त्याच्या चरणावर झुकावं. लोक नुसते बोलतात, त्या बोलण्याला काहीही किंमत राहत नाही. पण कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, निरूपणामध्ये जे बोलले जाते त्याचं आम्ही चिंतन करतो, त्याचं नमन करतो, मनन करतो, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. एका बाजूने जो बोलतो त्याने सुद्धा तसं चालावं आणि जो बोलतो त्याप्रमाणे आपण चालावं असं श्रोत्यांसाठी सुद्धा आहे. म्हणून बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले दोघांच्यासाठी आहे. म्हणून आपण कीर्तन संपलं की लहान मोठ्या थोरांना नमस्कार आपण करतो. ही थोर परंपरा आहे, पूर्वापार चालत आलेली आहे. आणि थोर परंपरा का आहे, कारण सगळ्यांनी एकमेकांना समान समजलं पाहिजे, हा त्यामागचा उद्देश आहे. समत्व बुद्धी ही त्याशिवाय प्राप्त होणार नाही, नम्रता ही त्याशिवाय प्राप्त होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात आहे की ब्रह्म कळला की लहान कोणी नाही आणि मोठा कोणी नाही. आम्ही लहान मोठं कशावरून समजतो, 3 गोष्टींवरून समजतो. पहिलं तर पैशाने जो मोठा आहे तो त्याला लोक मोठं समजतात. दुसरा आहे जो शक्तीने मोठा आहे त्याला मोठे समजतात. तिसरा आहे जो ज्ञानाने मोठा आहे त्याला मोठे समजतात. या तिन्ही मध्ये जो बसत नाही त्याचा चौथा मापदंड आहे, जो वयाने मोठा आहे त्याला मोठं समजतात. म्हणजे संत तुकाराम महाराज म्हणतात, वय थोर ते चोर होऊन ठेले. नुसता वयाने मोठेपणा नाही, वय थोर ते चोर होऊन ठेले. ज्ञान, वैराग्य, भक्ती याने जो मोठा आहे तो खऱ्या अर्थाने मोठा आहे. म्हणून हा मोठेपणा ज्याला प्राप्त झालेला आहे त्याला आपण नमस्कार केला पाहिजे. म्हणून कीर्तनामध्ये लहान मुलं जरी आलेले असेल तरी त्याला तो मोठेपणा प्राप्त झालेला आहे, कारण शेवटी तो भक्त आहे. म्हणून समर्थ म्हणतात, करीती ब्रह्म निरूपण, जाणती ब्रह्म संपूर्ण तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. संपूर्ण ब्रह्म ज्याला कळलेला आहे आणि जो ब्रह्म निरूपण करतो याचा अर्थ जो लोकोद्धारासाठी कार्य करतो तो. जाणावे त्याची जाणावे ब्राह्मण. अशा प्रकारचं ब्रह्मनिरूपण करणारे ब्रह्मविद असलेले जे लोक आहेत त्यांना आपण वंदन करावं आणि त्यांच्याकडनं त्या गोष्टी समजून घ्याव्या. जे जे लोक महान होते, ते संत होते, साधू होते, त्या सगळ्या संतांनी, त्या सगळ्या सत्पुरुषांनी अशा प्रकारचं ब्रह्मनिरूपण केलं, जगदोद्धारासाठी कार्य केलं. म्हणून आपण म्हणतो, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. या सर्वांना आपण साष्टांग दंडवत घातला पाहिजे हो, कारण जगाच्या कल्याणासाठी संतांच्या विभूती आल्या. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, दासबोधामध्ये अगदी सगळं आयुष्य लिहून ठेवलेलं आहे, किती कोणत्या युगाचं कोणतं आयुष्य, किती आयुष्य आहे ते. कृतयुग 17,28,000 वर्षांचं आहे, त्रेतायुग 12,96,000 वर्षांचं आहे, द्वापार युग हे 8,64,000 वर्षांचं आहे. आता कलियुगासंबंधी सुद्धा समर्थांनी सांगितलेलं आहे, तर 4,32,000 वर्षाचं आहे. चारही युग मिळून समर्थांनी तेही पुढे सांगितलं, चारही युग मिळून कालगणना किती होते, 43,20,000. आणि अशी 4 युगे 1000 वेळा झाली की ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो. अशी ब्रह्मदेवाची 1000 वर्ष म्हणजे विष्णूची एक घटिका आहे, आणि विष्णूंची 1000 वर्ष म्हणजे ईश्वराचं एक पळ होतं. ईश्वराची 1000 वर्ष म्हणजे शक्तीचं अर्धपळ होते. शास्त्रांमध्ये या प्रकारे कालगणना सांगितली आहे. अशा अनंत शक्ती असतात आणि अनंत ब्रह्मांड रचना होतात आणि
जातात. पण परब्रह्माची अखंड स्थिती कधी खंडित होत नाही. परब्रह्माची कैशी स्थिती, परी हे बोलावयाची रीती, वेद सृष्टी नेती नेती परब्रह्मी. म्हणजे परब्रह्माची कसली आहे स्थिती, पण ही बोलण्याची एक रीत आहे. वेद आणि श्रुती ही नेती नेती म्हणून परब्रह्माचे वर्णन करतात. 4,760 इतुकी कलियुगाची रहाटी, उरल्या कलियुगाच्या गोष्टी ऐसी असे. 4,760 वर्ष इतका काळ चालू कलियुगातील गेला आहे. म्हणजे शके 1581 मध्ये श्री दासबोध रचना झाली. उरलेल्या कलियुगाच्या काळसंबंधीचा विचार आता ऐका. कलियुगाची 4,27,240 वर्ष अद्यापि शिल्लक आहेत. आता सध्या जेवढी अवस्था आहे, मग अजून किती वर्ष बाकी आहेत कलियुगाची, तोच इथे देव जाणावा. यापुढे येणाऱ्या काळात एकमेकांमध्ये वर्णसंकर होणार आहे. समर्थांनी म्हटलेलं आहे, काय सांगितले पुढे, अन्योविन्य वर्णसंकर होणार आहे. ऐसे रचले सचराचर, येथे एकाहून एक थोर, पाहता येथीचा विचार अंत न लगे. याप्रमाणे सर्व चराचराची रचना झालेली आहे. येथे एकाहून एक श्रेष्ठ आहेत. येथील विचार हा असा पाहू लागले असता त्याचा अंत लागत नाही. म्हणजे त्याचा विचार करता करता सुद्धा अंत लागत नाही. म्हणून एक म्हणतात विष्णू थोर आहे, कुणी म्हणतात रुद्र थोर आहे, कुणी म्हणतात सगळ्यांच्या मध्ये शक्ती थोर आहे. एक म्हणती विष्णू थोर, एक म्हणती रुद्र थोर, एक म्हणती शक्ती थोर सकळांमध्ये. असे आपल्याला परीने म्हणतात, आपापल्या परीने म्हणतात सगळे लोक. परंतु कल्पांती सर्वच नाश पावते, यदन दृष्टम तद नष्टम असे श्रुती सांगते. ऐसे आपुलाले परी बोलती, परंतु अवघेची नासेल कल्पांती, यदृष्टम तत्नष्टम हे श्रुती बोलत असे. सर्व लोकांना आपापल्या उपासनेचा अभिमान असतो. साधूंशिवाय या विषयींचा निर्णय होऊ शकत नाही. अवघे चराचर हे माईक आहे, आत्माच एक सर्व व्यापक आहे असा निश्चय साधू करतात. म्हणून समर्थ म्हणतायत, आपुलाली उपासना अभिमान लागला जना, याचा निश्चय निवडेना साधू विन. साधू निश्चय करीती एक, आत्मा सर्वत्र व्यापक, येर हे अवघेची माईक सचराचर. म्हणजे हे चराचर हे माईक आहे, आत्माच एक सर्व व्यापक आहे असा निश्चय साधू करतात. चित्री लिहिली सेना, त्यात कोण थोर कोण साना, हे तुम्ही विचाराना आपुले ठाई. सैन्याचे चित्र रेखाटलेले आहे, कोण थोर आहे कोण लहान आहे याचा तुम्ही आपल्याशीच विचार करावा. स्वप्ने उदंड देखिले, लहान थोर ही कल्पिले, परंतु जागे झाली झाले कैसे पहा. स्वप्नात अनेक दृश्ये पाहिली, त्यात कुणी लहान आहे कुणी थोर कल्पनाही केली, पण जागे झाल्यावर काय होते याचा विचार करा. पाहता जागृतीचा विचार, कोण लहान कोण थोर, झाला अवघाची विस्तार स्वप्न रचनेचा. म्हणजे जागृत झाल्यावर विचार केला, कळून येतं की कुणी लहान नसतो कुणी थोरही नसतो. स्वतःच्या कल्पनेमुळे सगळा स्वप्न विस्तार दिसत असतो. म्हणून म्हटले आहे, कुणाला थोर ठरवायचे कुणाला लहान म्हणायचे, हा सगळा मायेचा प्रभाव आहे. हे सगळं मायेचं वर्चस्व आहे. ज्ञानी लोक असतात तेच लहान थोराचा निर्णय करू शकतात. म्हणून म्हटलं आहे, अवघाची माईक विचार, कैचे लहान कैचे थोर, लहान थोराचा निर्धार जाणती ज्ञानी. हे ज्ञानी पुरुषच फक्त सांगू शकतात. जो जन्मासी येऊन गेला, तो मी थोर म्हणताच मेला, परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी. म्हणजे जो जन्मास येऊन स्वतःला थोर समजतो, तो जिवंत असून मेल्यासारखाच समजावा. श्रेष्ठ पुरुषांनी याचा विचार केलेला आहे. म्हणजे मी थोर असं म्हणू नये. सकळ करणे जगदिसाचे, मी करता ऐसा मनसी, तेने तू कष्टी होसी, राम करता म्हणता पावसी, यश कीर्ती प्रताप. जो जन्मासी येऊन गेला तो मी थोर म्हणताच मेला. थोर म्हणून मीच मोठा म्हणून तो मेला, परी याचा विचार पाहिला पाहिजे श्रेष्ठी. जयासी झाले आत्मज्ञान, तेची थोर महाजन, वेदशास्त्रे पुराण साधू संत बोलिले. ज्याला आत्मज्ञान झाले असेल तोच खरा थोर महात्मा होय आहे. वेदशास्त्रे पुराणे साधू संत बोलिले. वेद शास्त्रे
पुराणे व साधू संतांचं असं मत आहे की ज्याला आत्मज्ञान झाले असेल तोच खरा महात्मा आहे. एवम सकळांमध्ये थोर तो एकाची परमेश्वर तयामध्ये हरिहर होती जाती. समर्थ म्हणतात थोडक्यात असे म्हणता येईल की एक परमेश्वरच सर्वात थोर आहे. हरिहर इत्यादी त्याच्याच ठिकाणी उत्पन्न होत आहेत आणि त्याच्याच ठिकाणी लय पावत आहेत. म्हणून म्हटलंय एवम सकळांमध्ये थोर तो एकची परमेश्वर, म्हणजे या सगळ्यावरून एकच थोर आहे की परमेश्वर, आणि तो तयामध्ये हरिहर होती जाती. तो निर्गुण निराकार तेथे नाही उत्पत्ती विस्तार स्थानमानाचा विचार एलीकडे. तो परमेश्वर खरे तर निर्गुण निराकार आहे. त्याचे ठिकाणी उत्पत्ती विस्तार वगैरे काहीच नाही. स्थाल कालाचा आकाराचा विचार अगदी अलीकडचा त्याच्यासाठी आहे. नाव रूप स्थानमान हा तो अवघाची अनुमान तथापि होईल निदान ब्रह्म पडई. नाम रूप स्थल आकार काल या सर्व अनुमानाच्या गोष्टी असतात. ब्रह्म प्रलयाच्या वेळी याचा निश्चित निर्णय होईल. ब्रह्म प्रलया वेगळे ब्रह्म नाव रूपा निराळे ब्रह्म कोणी एका काळे जैसे तसे. म्हणजे ब्रह्म हे नामारूपाहून निराळे आहे. प्रलया वेगळे असते. कुठल्याही काळी ब्रह्म जसेच्या तसेच आहे. करीती ब्रह्म निरूपण जानती ब्रह्म संपूर्ण तेची जाणावे ब्राह्मण ब्रह्मविद. जे ब्रह्मनिरूपण करतात संपूर्ण ब्रह्माला ऐक्य रूपे अनुभव रूपाने जाणतात त्या ब्रह्मज्ञानी पुरुषांनाच ब्राह्मण समजावे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे ब्रह्मनिरूपण नाम समास चौथा. जय जय रघुवीर समर्थ.